आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। आता खरं तर आषाढ महिना सुरू आहे, त्या अनुषंगानं अनेक देवदेवतांसाठी विशिष्ट काही प्रकार केले जातात। खरं तर आता आपल्याबरोबर पोतराज म्हणून आपल्या समोर आहेत, त्यांच्याकडनं समजून घेतले या महिन्याचा नेमका महिमा काय असतो। बाबा तुमचं नाव सांगा। बजरंग मारुती साबळे। बरं, काय असतं या महिन्यामध्ये? या महिन्यामध्ये आखाड्याचे देव राहतो आणि फेरी घालावं लागते, गाव फेरी घ्यावं लागते, गावाची सेवा करावी लागते। हेच माझा नाही का एक महिन्यामध्ये माझा हा सेवा राहतो। याच्यातनं काही आर्थिक लाभ होतो? हो, म्हणजे बाळगोपाळ सगळं आनंदात राहतात ना। नाही जर मी आलो तर विचारतात फेरी घालणे, आमच्या गावाला येडा येतोच आणि सुखी समाजाने जेवायला आम्ही प्रार्थना करतो। आता हे गेली कित्येक वर्षापासून आपण करता? हे मला जवळजवळ मी वयाच्या 8-9-10 वर्षापासून नाही काही हा माझा पेशा आहे। आता हे तुम्ही जे करता हे कुठल्या देवीचा आहे? हा महालक्ष्मीचा आहे, महालक्ष्मी देवीचा। बरं, आता आम्हाला समजलं असं की तुम्ही पंढरीच्या वारीला गेला होता। हो, मग पंढरीच्या वारीला गेलतो। तिथं काय घडलं? तिथे मी माझी पांघरुणं मारली होती म्हणून मी कपडे धुवायला गेलो। मग कपडे धुवायच्या टायमाला एक पोराने उडी टाकली, तो गेला लांबवर गेला, माघारी येताना त्याला पाणी सुटलं नाही। पाणी नाही सुटल्याच्या नंतर ते बुडवायला लागला। बुडवायच्या नंतर मग मला बघावलं नाही, मग 100 माणूस कडे फिरत होतो, तर मला बघायला मी उडी टाकली आणि त्याला वाचवायचा मी प्रयत्न केला त्याला। त्याचं काय नाव आठवत तुम्हाला? त्याचं नाव माझ्याकडे आहे ना। खरं तर खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की म्हणजे एखाद्या माणसाचं प्रसंगदान काय असतं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढच्या जीवासाठी पाण्यात उडी घेऊन त्यांनी जीव वाचवलेला आहे आणि त्यांनी त्यांचं नाव लिहून घेतलेलं आहे की ज्याला कुणाचा जीव वाचवलेला आहे। तर त्यांचं नाव आहे दत्ता पाटील। कुठले आहेत ते? कुठले होते? अकोल्याचे होते। अकोल्याचा मुलगा होता, त्यांनी तो वाचवला। खरं तर आता तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। आता आखाड्याच्या निमित्तानं आता आपण जो काही देवदेव करत आहात ते एक छोटस गाणं येत होऊयात, आपण पाहूयात की खरं तर खेडोपाडी शहरामध्ये आता हे सगळं मोळकळीस आलेलं आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही हे जुनी जी पद्धत आहे, प्रथा आहे, अजून टिकून आहे। आपण त्याचा आनंद घेऊया। जानी नजर लखबाई जावला पदर, जानी नजर लखबाई जावला पदर, आगे जानी नजर लखबाई जावला पदर, आगे जानी नजर लखबाई जावला पदर। हारू हारू पावले आई लिमनी बनात, आई लिमनी बनात। हारू हारू पावले आई लवंगी बनात, आई लवंगी बनात। बनात आई
खरं तर ही गावोगाव चाललेली प्रथा आता खरं तर मोडकळीस झालेली आहे. परंतु आज बांधवीमध्ये आपण आलो आणि योगायोगानं त्यांची भेट झाली आणि त्यांनी केलेलं सत्कर्म आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम खरं तर दक्ष नेहमीच करत असतं, तेही आज केलेलं आहे. नक्कीच अशी प्रथा काळानुरूप बदलत जात असताना सुद्धा ही उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची नक्कीच गरज आहे. तर छान कंट्रोलसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर.